मंडळी, कार्तिक महिन्यामध्ये दिवे दान करण्याची प्रथा आहे. कार्तिक महिन्यामध्ये जी व्यक्ती तुळशीच्या अग्नीने दिवा लावतात, म्हणजेच आपण नेहमी कापसाचा दिवा किंवा कापसाची वात दिव्यामध्ये ठेवून त्या दिव्याने आपण देवाला ओवाळतो. त्याचप्रमाणे तुळशीच्या सुकलेल्या लाकडाने, म्हणजे तुळस जेव्हा सुकते तेव्हा तिचे खोड किंवा फांद्या ह्या आपण सोन्याप्रमाणे जपून ठेवाव्या आणि तुळशीच्या लाकडाची वात बनवून ती दिव्यात ठेवावी आणि त्या दिव्याने शालिग्राम देवतेला ओवाळायचे. पंतीमध्ये तूप घालायचे. तुळशीच्या सुकलेल्या लाकडाचे छोटे छोटे जे तुकडे आहेत ते पूर्ण जे लाल कलरचा आपल्याकडे जो धागा मिळतो, रक्षासूत्र म्हणून जे असतं, कलावा बोलतात त्याला, ते रक्षासूत्र पूर्ण त्या रक्षासूत्र त्या लाकडाला पूर्ण गुंडाळायचे. कापसामध्ये पण ते लाकूड ठेवून गुंडाळून पूर्ण आणि वात त्याची बनवायची आणि त्या वातीच्या टोकाला तूप व्यवस्थित लावायचे आणि पंतीमध्ये तूप पूर्ण भरून मग दिवा प्रज्वलित करायचा. असे केल्याने व्यक्तीला कार्तिक महिन्यामध्ये या प्रकारच्या दिवा लावण्याने, दिवा प्रज्वलित करण्याने, दिव्याचे दान केल्याने व्यक्तीला 1,00,000 दिवे दान केल्याचे पुण्य मिळते.